त्रिपुरारी पौर्णिमा आणि तुळशी विवाहानिमित्त आज संध्याकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर उजळून गेल्याचं पाहायला मिळालं। मोठ्या मंगलमय वातावरणात सुवासिनींनी तुळशी वृंदावनाजवळ विष्णू सहस्त्रनामाचं पठण करत त्रिपुरा पातीचं हवन केलं। समाधी मंदिर परिसरही दिव्यांच्या प्रकाशानं उजळला होता। यावेळी समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। महाराजांच्या इथे कार्तिक महिन्यामध्ये सकाळी महाराजांना नैवेद्य दाखवला जातो खिचडीचा आणि पापडाचा, आणि त्याच्यानंतर महिनाभर ही सेवा चालू असते। कृष्णाला आणि महाराजांना स्नान असतं पहाटेचं, कृष्णाचं आईसाहेबांचं वस्त्र बदलली जातात रोज। महाराजांची तर रोजच असते, पण कृष्णाचं आणि आईसाहेबांचं कार्तिक महिन्यात असतं हे। आणि त्याच्यानंतर एकादशीला महाराजांची पालखी येते रामाकडनं, आणि द्वादशीला इथे तुळशीचं लग्न साजरं केलं जातं, सालंकृत साजरं केलं जातं। त्याच्यासाठी विश्वस्त उपस्थित असतात। आणि त्यानंतर ह्या त्रिपुरी पौर्णिमेला इथे दीपोत्सव केला जातो, आणि त्रिपुरवाती ह्या विश्वस्त महिला लावतात आणि ती सेवा पूर्ण केली जाते।